हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान. आणि मी आहे हर्षा पिंपळकर. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत आजचा जो टॉपिक असणार आहे तो आहे साधारण धर्म. आता बघा, आपल्याला वाटत असला की हा साधारण धर्म आहे आपल्या इंडियन इथिक्समध्ये, तर हा साधारण धर्म वाटत असला, आपल्याला दिसत असला हा शब्द, तरी हा साधारण नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि याची जेव्हा निर्मिती झाली तर मनूच्या मताप्रमाणे प्रत्येकाने हा साधारण धर्माचं पालन केलंच पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे. आणि त्यांच्या मतानुसार ते का म्हणतात की याच्यामध्ये 10 कर्तव्य म्हणजे 10 आपल्याला ड्युटी दिलेली आहे, त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, साधारण धर्म म्हटलेलं गेलेलं आहे, साधारण कर्तव्य म्हटलं गेलेलं आहे, ड्युटी म्हटलेली आहे. तर ते कुठल्या प्रकारचे असणार आहे तर ते आता आपण बघणार आहोत. चल बघा, पहिलं काय असणार आहे, धृती. दुसरा आहे क्षमा. तिसरा आहे दम. नंतर चौथा आहे चौर्याभाव. पाचवं असणार आहे शौच. सहावं असणार आहे इंद्रिय निग्रह. सातवं असणार आहे धी. आठवं असणार आहे विद्या. नववं असणार आहे सत्य. आणि 10वं असणार आहे अक्रोध. ठीक आहे, अक्रोध. आता याच्यामध्ये हे जे 10 जे आपल्याला साधारण धर्म जेव्हा दिलेले आहे तर याला एक एक करून आपण काय करणार आहोत, याचं वर्णन करणार आहोत. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे आणि हे पेपरच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचं असणार आहे. आणि याचा जो सिक्वेन्स आहे तुम्हाला असाच लर्न करायचं असणार आहे. ठीक आहे, तर चला बघूया. आज आपण बघणार आहोत या व्हिडिओ लेक्चरमध्ये धृती आणि क्षमा. बाकीचे जे व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये हे बाकीचे आपण व्हिडिओ याच्यामध्ये इन्क्लूड केलेले असणार आहे, पूर्ण आपले साधारण धर्म. तर चला बघूया. धृती अर्थात काय असणार आहे, धैर्य. आता बघा, कुठली जर गोष्ट किंवा कार्य करायचं असेल तर तुम्हाला पहिले तर तुमच्या याच्यामध्ये सहनशीलता असली पाहिजे, त्यालाच त्यांनी काय म्हटलेलं आहे, धृती अथवा धैर्य असलं पाहिजे. एखादं असं म्हणतात ना, गरम गरम वस्तू खाल्ली तर जीभ लाजतं, तोंड लाजतं, त्या प्रकारे ते म्हणतात की कुठलीही गोष्ट करायची असेल आणि आपण जेव्हा इंडियन इथिक्स शिकत असतो, साधारण धर्म शिकत असतो, मीच पहिलेच म्हटलं की हे साधारण दिसत असले तरी शब्द एवढा साधारण आहे, पण त्यामधले जे पॉईंट असणार आहे ते खूप भयानक असणार आहे. तर चला, धैर्य म्हणजे काय, तर जेव्हा कोणी आपल्याबरोबर अयोग्य कृती करत असेल तर त्याचा बदला स्वतः घेता कामा नये. त्या अनिष्ट अयोग्य कृत्य करणाऱ्या व्यक्तीला राज्य नियमाच्या हवाली केले पाहिजे. म्हणजे बघा, आपण समाजामध्ये राहत असतो तर काही काही लोक काय असतात, आपल्यासोबत अकृत्य करत असतात, अवागणूक आपल्याला देत असतात, पण त्याचा जेव्हा आपण विरोध करण्याचा जेव्हा प्रयत्न करत असतो, पण ते आपल्याला म्हणतात की तुम्हाला विरोध करायची गरज नाही. तर हे जे नेचर आहे, हे जे त्यांनी राज्य नियम जे सांगितलेलं आहे ते म्हणतात की त्या व्यक्तीला तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तर त्याचं काय असणार आहे, त्याच्या अयोग्य कृतीचं, अयोग्य बोलण्याचं ते कोण देणार आहे, नेचर त्याला प्रत्युत्तर देणार आहे. तुम्हाला देता कामा नये, तोपर्यंत तुम्हाला काय करायला पाहिजे, धैर्य इथे ठेवता आलं पाहिजे, असं त्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आता प्रत्येक वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की केल्या गेलेल्या अयोग्य कृतीचा प्रतिकार राज्य देखील करू शकत नाही. आता ते म्हणतात की कधी कधी अशी पण वेळ येते की आपल्याला जे लोक आपल्या अयोग्य वर्तणूक देतात, अयोग्य बोलत असतात, तर त्याचं उत्तर राज्य देत असते किंवा नेचर देत असते, पण ते म्हणतात की कधी कधी तेही देत नाही, असं त्यांनी इथे म्हटलं गेलेलं आहे. अशा अवस्थेत अधीर होणे देखील धर्माविरुद्ध मानले जाते आणि राज्याचाही वरती सर्व राज्याचा एक राजा अर्थात परमेश्वर आहे, तो निश्चितच काय करणार आहे, न्याय देणार आहे, असं त्यांनी इथे सांगितलं गेलेलं आहे. आता बघा, कधी कधी असे होते की त्यांना कधी कधी लवकर उत्तरे देते, कधी कधी त्याचं काय असते, आपल्याला खूप वेळ वाट पाहावी लागते. का त्यांनी जर आपलं वाईट केलं असेल तर आपण पण त्याचं वाईट केलं पाहिजे असं नाही. तर त्याला कुठे ना कुठे नेचरही त्याला काय असते, पनिशमेंट देत असते. कधी कधी तेही देत नाही, पण ते म्हणतात की त्याच्या पण वरती एक राजा असतो, तो काय आहे, परमेश्वर आहे, गॉड आहे, ईश्वर आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याला कधी ना कधी तुम्हाला काय करणार आहे, न्याय देणारच आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्यांनी म्हणतात की उदाहरण कसं आहे की पाकिस्तान वेगळा झाला तेव्हा निर्वासित हिंदू बरोबर अशीच अवस्था निर्माण झालेली होती. आता बघा, त्यांनी काय म्हटलं, उदाहरण पाकिस्तानचं दिलेलं आहे. जेव्हा मुसलमान आणि हिंदू या दोघांची जेव्हा अवस्था पाहत होती की पाकिस्तानामध्ये हिंदू जाणार आहे आणि तरीही त्यांना तिथे जागा नाही मिळणार आहे, तरी त्यांनी काय केलेलं आहे, अयोग्य कृती करणारा हिंदुस्थान तसेच पाकिस्तान सरकार दंड देऊ शकत नाही. तर अशा वेळी धैर्य धारण करण्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कुठलाच उपाय इथे होता नाही.
ठीक आहे. जसं तो आपण गदर पिक्चर बघितला तर त्याच्यामध्ये आपण सांगितलं की रेल्वे जेव्हा आली होती तेव्हा कितीतरी हिंदू ची कत्तल करण्यात आलेली होती आणि इकडनं जेव्हा पाकिस्तानमध्ये जेव्हा त्यांचं आपण रेल्वे गेली तर तिथे पण कितीतरी मुसलमान लोकांची ते काय केली कत्तल करण्यात आलेली होती. नाही त्यांना हिंदू सरकार पाकिस्तानवाल्यांना दंड देऊ शकत होते आणि नाही पाकिस्तानवाले हिंदू म्हणजे भारतीय लोकांना किंवा हिंदुस्थानी लोकांना दंड देऊ शकत होते. तर त्यांच्या मनामध्ये एकच भाव होता, तो काय आहे, धैर्य साधता आला पाहिजे ना. आणि त्या व्यतिरिक्त ते कुठलेही इथे आपल्याला त्यांचे हात इथे काय ते बंदिस्त झालेले होते असं यामध्ये इथे सांगण्यात आलेलं आहे. किती सुंदर उदाहरण याच्यामध्ये आपल्याला पाकिस्तान आणि हिंदुस्थानचं इथे दिलेलं असणार आहे. आता बघा क्षमा. आता हा जो क्षमा आहे आपल्या साधारण धर्मामधील सेकंड जो पॉईंट असणार आहे क्षमा. आता जेव्हा एखाद्याने अनिश्चयने अथवा अज्ञानातून काही अयोग्य कृती केली आणि अयोग्य कृती करताना या व्यक्तीला आपल्या कृतीचे भान झाल्यावर जर त्यांनी पश्चाताप केला तर त्या व्यक्तीला त्या अपराधाची काय करणे, शिक्षा न देणे, त्यास आपण काय म्हणतो क्षमा असे म्हटल्या गेलेले असते. काही ना काही बघा आपल्या हातातून अशी काही ना काही कृती होत असते, आपण किंवा ती जाणून बुजून करत नाही तर अज्ञानामुळे होऊ शकते किंवा आपल्याला माहीत नाही याच्यामुळे पण होऊ शकते किंवा अनिश्चित कार्य आपण आपल्या हातातून घडू शकतो. पण त्याचं इंटेन्शन काही खराब होता असं नसते. कधी कधी ते इंटेन्शन त्याचा तो त्या प्रकारे ज्या प्रकारे एखाद्याला इजा होईल किंवा असा नसते किंवा अयोग्य कृती करेलच असा नसते. तर त्यांनी जर त्याला वाटलं की नाही मी काहीतरी वेगळं काहीतरी केलेलं आहे, मनाचं कोणाचं तरी मन दुखवलेलं आहे किंवा काही केलेलं असं त्याला असं वाटते की पश्चाताप केला पाहिजे, तर त्याला आपण काय करत असतो, त्याला अपराधाला शिक्षा न देणं, त्याला काय करायचं, फक्त क्षमादान द्यायची. याच्यामध्ये त्यांनी अर्थ इथे सांगितलेला आहे. उदाहरण ते म्हणतात की एखादी आंधळी व्यक्ती चालता चालता रस्त्याच्या बाजूला ठेवलेल्या माठावर आदळली. ठीक आहे. आता आंधळी व्यक्ती आहे तर त्यानं जाणबुजून तर त्या माठावर तर आदळला नाही, ओके नाही. आता तिला तर माहीत नाही का समोर माठ ठेवलेला आहे, आता ती त्याच्यावरती आदळली व त्यामुळे कुंभाराचे काय झाले, खूप मोठे नुकसान झाले. बरोबर साहजिकच आहे. आता तो जो आंधळा व्यक्ती त्या माठावरती आदळला तर साहजिकच असणार आहे, ते माठ काय असणार आहे, फुटणार आहे. पण आपल्या या कृतीचा आंधळ्या व्यक्तीला पश्चाताप होत असेल तर त्याला काय करावी, क्षमा करावी. कारण तो आंधळा आहे, पूर्ण टोटली आहे काय त्याची ब्लाइंड आहे, त्याला दिसत नाही आणि त्याच्याकडनं जर ही कृती झालेली असणार आहे नकळत तर त्याला त्याचा पश्चाताप होणार आहे. तर आपण त्याला पनिशमेंट देणार आहोत का, नाही, तर त्याला आपण काय करणार आहोत, क्षमादान इथे देणार आहोत. असं या क्षमाचा इथे काय सांगितलेलं आहे, अर्थ इथे आपल्याला सांगितलेला असणार आहे. आता क्षमेचं पात्र ठरण्याकरिता पश्चाताप ही एक आवश्यक किंवा अनिवार्य अट इथे आहे. जी व्यक्ती सर्व जाणूनही अपराध करते आणि त्या कृत्याबद्दल जर त्याला पश्चाताप होत नसेल तर अशी व्यक्ती क्षमेस पात्र इथे ठरणार नाही. आता बघा त्यांनी जर क्षमा मागितली, त्याला जर पश्चाताप झाला तर त्याच्यामध्ये ती अट लागू होणार आहे. पण कधी कधी काय असते, जाणून बुजून लोक काय करतात, अपराध करत असतात आणि त्याचा जर त्याला पश्चाताप होत नसेल तर तो काय असणार आहे, दंड भोगण्याकरता तो काय करणार आहे, इथे अपराधी आपण इथे ठरवणार आहोत. म्हणजे त्या व्यक्तीचा आपल्याला काय क्षमा इथे करता येणार नाही. म्हणजे धैर्य आणि क्षमा याचा अर्थ शिक्षा न देणे असा नव्हे, तर दया आणि क्षमा यातही भेद आहे म्हणतात. म्हणजे धैर्य क्षमा म्हणजे शिक्षाच देणे नव्हे, तर त्याच्यामध्ये दया भाव आणि क्षमा यातही इथ्यामध्ये आपल्याला काय करताय, भेद इथे सांगितलेला आहे. दयेत अपराध्याला अपराधी मानले जाते असे इथे असताना देखील अपराधाला दंड दिला जात नाही. तर दया हा सामान्यपणे विशेष परिस्थितीत वापरण्याचा एक काय आहे, विशेष धर्म आहे असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आता उदाहरणार्थ म्हणतात की एखादी स्त्री परिमाणाची कल्पना असतानाही एखाद्याची हत्या करते. म्हणजे ती एखादी स्त्री असते, तिचं लक्ष म्हणजे आपण म्हणू की तिच्या डोक्यामध्ये ती कल्पनाही नसते का त्यांची हत्या केली, तेव्हा न्यायाधीश तिच्या लहान मुलाकडे पाहून त्या स्त्रीला काय करते, दंडदेहाची शिक्षा न देता आजन्म कारावासाची शिक्षा देत असते. कधी कधी आपण असे उदाहरण पण बघितलेले आहे. आणि ही या आहे. आणि पण दया हा व्यापक अर्थ नाही, तर त्यामुळे 10 साधारण धर्मात त्याचा इथे उल्लेख नाही, एवढं लक्षात ठेवायचं.
आपण काय बघितले, धैर्य बघितलं आणि नंतर क्षमा बघितली. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं, हा दया हा याचा व्यापक अर्थ धर्म म्हणून इथे आपण इथे ठेवणार नाही, फक्त जो आहे 10व्या याच्यामध्ये याचा उल्लेख केलेला नाही, एवढंच इथे सांगितलेलं गेलेलं आहे. म्हणजे एखादी स्त्रीने किंवा आपण स्त्री म्हणू की व्यक्तीने पण म्हणू की कधी कधी काय असते, अशी परिस्थिती उद्भवून जाते की तिने एखादी किंवा त्या व्यक्तीने हत्या ते करत असते, पण तिच्या मुलाबाळाकडे पाहून तर त्या व्यक्तीला फाशीची सजा न देता त्याच्याकडे काय ते जन्मठेपेची फक्त शिक्षा होत असते, असं याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं असणार आहे. तर हे कशामध्ये सांगितलेलं आहे, आपल्याला क्षमामध्ये इथे सांगितलं गेलेलं आहे. आज आपण काय बघितलेलं आहे ते बघून घ्या. आज आपण साधारण धर्म काय आहे, किती आहे आणि कोणते आहे हे इथे बघितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण पहिला जो पॉईंट आहे धृती अर्थात धैर्य कसं असलं पाहिजे, तुमच्यामध्ये सहनशीलता कशी असली पाहिजे ते एक पॉईंट सांगितलेला आहे. आणि दुसरा पॉईंट आहे क्षमा. ठीक आहे. आता क्षमा आपण काय असते, जाणून बुजून जे करणार आहे त्याला आपण क्षमा म्हणू शकत नाही. त्याचा जर त्याला पश्चाताप होत नाही तर आपण त्याला क्षमा म्हणणार नाही. त्या व्यक्तीने जर म्हणजे अज्ञानातून झालेली असेल, त्यांनी क्षमा मागितली असेल तर त्याला आपण क्षमादान तिथे देणार असतो, असं या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सांगितलेलं असणार आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतरचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. थँक्यू.